स्ट्रॅटेजी, बुकलिस्ट, PYQ, क्लास कोणता लावला पाहिजे आणि GKला कसं अप्रोच केलं पाहिजे. इंडियातल्या प्रत्येक एक्झाममध्ये विल्सन JKचं पुस्तकमधून क्वेश्चन पडतं म्हणजे पडतातच. नमस्कार मित्रांनो, विजन मेडिकोमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुषार सवाळे पाटील, तुमचा मार्गदर्शक. आपण CHO भरतीची संपूर्ण तयारी करणार आहोत. चला तर मग आजच आपली तयारी सुरू करूया. फायनली मित्रांनो, आपल्या CHOची एक्झामची जी डेट आहे, ऑफिशियल डेट ती आली आहे. एक्झामची डेट आहे 25 ऑगस्ट. एक्झामची डेट आहे 25 ऑगस्ट 2026. ज्या डेटची आपण प्रतीक्षा मागील 6 महिन्यापासून बघतोय त्याची एक्झामची डेट आली आहे. तर आत्ता CHO एक्झामसाठी तुम्ही अभ्यास सुरू ठेवला असेल किंवा ठेवला नसेल तर आत्ता कसं बेस्ट इनपुट देणार तुमचं की जेणेकरून की तुम्हाला एक्झाम क्रॅक करतील. तर त्यासाठी आज जाणून घ्या आजच्या व्हिडिओमधून CHO एक्झाम 2025-26साठी तुमची काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे, एक्झामसाठी काय बुक लिस्ट असायला पाहिजे, PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे थोडं महत्त्वाचं आहे की मागील क्वेश्चन पेपरला तुम्ही अप्रोच कसं करायला पाहिजे का त्याच पॅटर्ननुसार चालला पाहिजे. यात थोडा ट्विस्ट आहे, त्यामुळं PYQला सांभाळून अप्रोच करायला असते. याच्या PYQला तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. त्याच्यानंतर क्लास लावा का नाही लावा, क्लास लावा का नाही लावा किंवा सेल्फ स्टडी. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं GK, जो सर्वांच्या मनात संभ्रम निर्माण करतोय की GK अभ्यास करायचा आहे, GK शिवाय होणार नाही. तर GKला कसं अप्रोच करता येईल तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून. स्ट्रॅटेजी, बुकलिस्ट, PYQ, क्लास कोणता लावला पाहिजे आणि GKला कसं अप्रोच केलं पाहिजे. वेळ एकदम थोडा आहे, बस तुम्ही डेडिकेटली जर डायरेक्शननी या एक्झामसाठी प्रिपेअर केलं तर नक्कीच एक्झाम पास होऊ शकते. 1900+ जागा आहेत. जागा खूप कमी नाही, खूप जास्त नाही, पण थोडं स्ट्रॅटेजिकली एक्झामला अप्रोच केलं, एक्झामच्या डिमांडनुसार एक्झामची डिमांड समजून घेतली, त्यानुसार जर तुम्ही एक्झामला अप्रोच केलं तर 100% या 19पैकी एक जागा 100% तुमची असणार. तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून आपला फर्स्ट टॉपिक स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. तर CHO एक्झामसाठी स्ट्रॅटेजी सांगण्यापूर्वी जर तुम्हाला माझ्याबद्दल काही माहीत नसेल तर मी थोडं माझ्याबद्दल सांगतो. माय नेम इज तुषार सावळे पाटील, एक्स CHO 2020 बॅच अँड करंटली वर्किंग ॲज अ नर्सिंग ऑफिसर DMR 2023. तर स्ट्रॅटेजी, तर अगोदर स्ट्रॅटेजी समजण्यासाठी आपल्याला एकदमचा जो पॅटर्न आहे, जो सिलेबस आहे त्याला समजावं लागेल. तर जो सिलेबस आहे आपला CHOचा, जर तुम्हाला सिलेबस लागत असेल तर तुम्ही मला इन्स्टावर मेसेज करू शकता. ही माझी इन्स्टा ID आहे, याच्यावर मेसेज करा मला, तुम्हाला सिलेबस मी प्रोव्हाइड करून देईल. तर सिलेबस जो आहे ना तो मेनली 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड आहे. आपला CHOचा सिलेबस 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड आहे. एक आपलं टेक्निकल, याला मी टेक्निकल का म्हणतोय, नर्सिंगचं का म्हणत नाही, BMSचं का म्हणत नाही किंवा BUMSचं का म्हणत नाही, कारण की हा जो सिलेबस आहे तो मेडिकल फील्डचा रिलेटेड आहे आणि एक्झामसाठी फक्त नर्सिंगचे विद्यार्थी नाही किंवा BMSचे विद्यार्थी नाही आहेत, तर 3 फील्डचे विद्यार्थी आहे. तर आपल्या मेडिकल फील्ड रिलेटेड जो सिलेबस आहे त्याला टेक्निकल, त्याला वेटेज आहे 60%. 100 क्वेश्चन येतील, त्यापैकी 60% वेटेज आला आहे, म्हणजे 100 क्वेश्चन तुम्हाला टेक्निकलमधून राहतील. 20% GK आणि 20% NHM प्रोग्राम. हा झाला आपला CHO एक्झामचा ब्रॉडली सिलेबस. तर हे टेक्निकल, याला कसं अप्रोच करणार तर आपल्या टेक्निकल सिलेबसमध्ये बेसिक कन्सेप्ट ऑफ पब्लिक हेल्थ, बेसिक ॲनाटॉमी, कम्युनिकेबल डिसीज, नॉन कम्युनिकेबल डिसीज, अडोलसंट हेल्थ, स्किल बेस्ड क्वेश्चन आहे, ENT आहे, इमर्जन्सी सर्व्हिसेस आहे, एक्सेट्रा. तर हे सर्व जे आहे ना आपल्या टेक्निकलमध्ये. तर आता जे टॉपिक सांगते मी तुम्हाला ते कुठून कव्हर करायचे. तर हे बघा मित्रांनो, एक्झामला खूप कमी वेळ आहे आणि ह्या गोष्टीत जर मी तुम्हाला बुक सजेस्ट केलं तर तुम्ही थोडे डायरेक्शनलेस असाल, कारण की तुम्ही ऑलरेडी ह्या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. आपण सर्व ग्रॅज्युएट आहोत म्हणून एक्झामसाठी बसतो आहे आणि आपण जर आता सोर्सेस चेंज केले तर हे चुकीच राहील. तर तुम्ही यापूर्वी जिथून अभ्यास केला आहे, सांगायला तुम्ही तुम्हाला आमचे PRI जो टार्गेट आहे नर्सिंगचे बुक्स ते सजेस्ट करेन, बेस्ट बुक्स आहेत ते, पण नाही तरी शेवटी व्हिडिओचे मी तुम्हाला टेक्निकलला कसं कव्हर करायचं त्यासाठी एक बुक नक्की सजेस्ट करेन.
तर टेक्निकलसाठी तुम्ही जे ऑलरेडी वाचलेलं आहे तेच वाचायचं, फक्त सिलेबसमधले जे पॉईंट आहेत ते पॉईंट काढायचे आणि त्या सोर्समधून सर्च करायचे. आणि तरी सोर्स लागेल तर मी शेवटी सांगतो. पण जो एक्सक्लुसिव्हली हा टॉपिक आहे जी के आणि NHM प्रोग्राम, याला 40% वेटेज आहे. जनरली काय होतं, आपण आपल्या फील्डचा जास्त अभ्यास करतो पण त्याला वेटेज किती, मॅक्स टू मॅक्स 60% वेटेज आहे. 40% जी के आणि NHM प्रोग्रामला आहे, कमी वेटेज नाही आहे. 40% खूप मोठा नंबर आहे. तर आपलं हे कसं गोळा करायचं सर्वांनाच माहिती आहे, पण मेन फोकस राहणार आहे जी के आणि NHM प्रोग्राम. याला टार्गेटेडली अप्रोच केलाच गेला पाहिजे, कारण की NHM प्रोग्राम कधी आपण वाचलेली नाही आहे एक्सक्लुसिव्हली, आणि जी केचा आपला फीचा काही संबंध नाही. तर याला कसं अप्रोच करायचं, तर आता जी के बघूया, नंतर NHM प्रोग्राम. बुकलिस्ट पण सांगेल, PYQ पण सांगेल, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि काही डाऊट असल्यास इन्स्टा ID दिली, इन्स्टा IDवर मेसेज करा. तर देन हाऊ टू अप्रोच जी के. तर मित्रांनो, जी के म्हणजे काय, जनरल नॉलेज. पण जनरल नॉलेज कशाचं, असं म्हटलं जातं जी के म्हणजे एव्हरीथिंग अंडर द सन म्हणजे जी के. म्हणजे जी के तुम्हाला काही विचारू शकता, पण असं बिलकुल नाही आहे. जी केचे काही पर्टिक्युलर सब्जेक्ट इथे ठरलेले आहेत, तर ते सब्जेक्ट बघूया. म्हणजे जी केमध्ये तुम्ही कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा असतो, जी केमध्ये तुम्ही करायचा असतो हिस्ट्री. सगळ्यांचं जास्त आहे जी के म्हणजे कोणती लढाई कधी झाली, स्वातंत्र्यामध्ये कोण कशात होतं, हे आंदोलन कोणी केलं. जी के फक्त हिस्ट्री नाही, जी केमध्ये 7 ते 8 सब्जेक्ट आहेत. त्यापैकी एक सब्जेक्ट आहे हिस्ट्री, सेकंड सब्जेक्ट आहे जॉग्रफी, तिसरा आहे पॉलिटी, त्याच्यानंतर आहे इकॉनॉमी, त्याच्यानंतर आहे सायन्स, जनरल सायन्स, एन्व्हायरमेंट, करंट अफेअर. 7 सब्जेक्ट म्हणजे तुमचं जी के. तर आता मला सांगा, हे सब्जेक्ट मुळात वाचते, एक्झामला टाईम कमी आहे, तर प्रत्येक सब्जेक्ट तुम्ही जर वाचायला घेतला तर होणार आहे का, वेळ कमी आहे, एवढे सब्जेक्ट अभ्यास करणं पॉसिबल नाही. तर यासाठी जी केला कसं अप्रोच करायचं, जॉग्रफीला कसं अप्रोच करायचं सिलेक्टिव्हली, म्हणजे सोडून तर चालणार नाही, थोडंफार तर वाचावं लागणारच आहे. तर म्हणजे कमीत थोडंफार तर इनपुट द्यावं लागेल. म्हणजे कम्प्लिटली जर का तुम्ही न वाचताच गेले तरी तुम्ही नापास होसाल, आणि खूप जास्त वाचून गेले तरी नापास होसाल, कारण की एवढं लक्षात राहणार नाही आणि तेवढा वेळसुद्धा नाही आपल्याकडं. तर एक लिमिटेड कसं वाचायचं, तर जी केसाठी आणि जॉग्रफीसाठी मी माझ्या यूट्यूबच्या या चॅनलवरती 2 व्हिडिओ टाकलेले आहेत. तुम्ही 2 व्हिडिओ चेकआउट करू शकता. हे व्हिडिओसमोर जर रिस्पॉन्स चांगला तर मी याचंही टाकून देईल. तर जी केसाठी तुम्ही थोडं कमी लक्ष दिल्याकडं तर चालेल. आता लास्ट टॉपिक NHM प्रोग्राम. मित्रांनो, मी तुम्हाला सांगेल, पूर्ण सिलेबसमधून जर सर्वात जास्त जर आउटपुट देणारा टॉपिक असेल कुठला, म्हणजे तुम्ही थोडं वाचून जर त्यामध्ये जास्त मार्क्स कोणत्या सब्जेक्टमध्ये मिळू शकतात, तो म्हणजे आपल्या सिलेबसचा 3rd पॉईंट NHM प्रोग्राम, ज्याला की 20% वेटेज आहे. तर जे के नाही, टेक्निकल नाही, पण NHM प्रोग्राम जो आहे ना, एक पहिली गोष्ट प्रोग्राम ठरलेले आहेत की किती प्रोग्राम लॉन्च केले गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं. जशी की मला माहिती आहे की मी सर्च केलेलं आहे, रिसर्च केलेलं आहे, 44% नाही, 44 प्रोग्राम NHMचे, त्याची पूर्ण लिस्ट मी माझ्या टेलिग्राम ग्रुपवर टाकलेली आहे. जर तिथेही तुम्हाला नाही मिळाली, मेसेज करा. आणि NHM प्रोग्राम 44 आहेत, याला कसं अप्रोच करायचं यासाठी मी एक CHOचा फुल कोर्स, CHO NHM प्रोग्राम मी यूट्यूबवर अपलोड केलेला आहे. त्याचे 2-3 लेक्चर झालेले सुद्धा आहे. इथून पुढे लेक्चर कंटिन्यू होईल, कारण की आपली एक्झामची डेट्स आली आहे. तर NHM प्रोग्रामसाठी तुम्ही माझ्या कोर्सवर रिलाय राहू शकता. 44 प्रोग्राम आहेत. टेलिग्रामची टेलिग्रामचा ग्रुप आहे माझा, त्याची जी लिंक आहे ती माझ्या बायोमध्ये यूट्यूब व्हिडिओच्या, तर तुम्ही ग्रुप जॉईन करा. ग्रुपवर तुम्हाला 44 प्रोग्राम आहेत, त्याची लिस्ट मिळेल. तुम्ही ते प्रोग्राम इथं स्वतः करू शकता, किंवा मी कोर्स लॉन्च केला आहे, यूट्यूबवर आहे, सध्या तर फ्रीच आहे, म्हणजे फ्रीच राहणार आहे. तर तुम्ही माझ्या कोर्सवर 100% रिलाय राहू शकता NHM प्रोग्रामसाठी. तर हा झाला सिलेबस. आता नेक्स्ट टॉपिक, बुकलिस्ट मी सोबत सांगितले तुम्हाला. टेक्निकलसाठी तुमचे जे कॉलेजचे बुक्स आहेत, जी केसाठी, आता जी केसाठी बुकलिस्ट ठीक आहे, सर्वांचे सांगतो तुम्हाला मी. जसं आपण सिलेबस 3 पार्टमध्ये डिवाइड केला होता, टेक्निकल, जी के, NHM प्रोग्राम. टेक्निकलसाठी एक बुक सजेस्ट करेल. हे बुकचं मी प्रमोशन करत नाही आहे, बस फक्त हे बुक मला चांगलं वाटलं म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करतो आहे. तुम्ही घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे ही तुमची चॉईस आहे. तर ते बुक आहे मिशन CHO. मिशन CHO बुक तुम्ही घेऊ शकता. जी केसाठी
लुसंट जी केचं पुस्तक. इंडियातल्या प्रत्येक एक्झाममध्ये लुसंट जी केचं पुस्तकमधून क्वेश्चन पडतं म्हणजे पडतातच. पण आपल्या एक्झामसाठी हे जास्त होईल. सिलेक्टिव्हली कसं वाचायचं लुसंट जी के, हिस्ट्री, जॉग्राफी, सीएची एक्झामसाठी, तर त्याचा डिटेल व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकलेला आहे. व्हिडिओ चेकआउट करा. आणि एनएचएम प्रोग्रामसाठी 44 प्रोग्राम आहेत. त्याची लिस्ट मी टेलिग्रामवर टाकली आहे. आयदर यू सर्च बाय युअर सेल्फ किंवा मी कोर्स लॉन्च केला आहे फ्रीमध्ये आहे, तुम्ही तिथून जाऊ शकता. बुक लिस्ट झाली. त्याच्यानंतर PYQला कसं अप्रोच करायचं, PYQला अप्रोच कसं करायचं. तर मित्रांनो PYQ प्रत्येकजण मला जेवढे मेसेज येतात PYQ मागतातच. पण एक PYQ मध्ये सांगेन तुम्हाला मी, एक टेक्स्ट असा आहे. CHUची एक्झाम मी 2020मध्ये दिली होती. त्याच्यानंतर 2023मध्ये एक्झाम झाली CHUची आणि आता 2026मध्ये एक्झाम होणार आहे 25. तर 2020मध्ये CHUची एक्झाममध्ये एक्सक्लुसिव्हली BMSचे क्वेश्चन म्हणजे BMSच्या सिलेबस रिलेटेड क्वेश्चन दिसून होते. नर्सिंगचे होते, नर्सिंग आणि मॅथ रिझनिंगचे सुद्धा होते. हा पॅटर्न होता 2020चा. त्याच्यानंतर 2023मध्ये पूर्ण टेक्निकलचे क्वेश्चन होते. आता 2026मध्ये सिलेबस 3 पार्टमध्ये डिवाइड आहे. आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. टेक्निकल GK NHM प्रोग्राम 3 पार्टमध्ये डिवाइड आहे. तर मला सांगा, जर तुम्ही 2020चा क्वेश्चन पेपर बघितला आणि त्यात जर तुम्हाला दिसतं मॅथ रिझनिंगचे क्वेश्चन, तर तुम्ही आत्ता वाचायला जाता मॅथ रिझनिंग, तुम्हाला आता मॅथ रिझनिंग आहे का? तुम्हाला BMSचे क्वेश्चन दिसतील तर तुम्ही तुमच्या BMSचा अभ्यास करसाल. पण मग आत्ता BMSचे क्वेश्चन येतील पॉसिबलच नाही. हा सिलेबसमधले येतील कुठले, जो टेक्निकल आहे त्यातले क्वेश्चन येतील. पण जे BMSचा जो टेक्निकल सिलेबस आहे, BUMSचा पण टेक्निकल सिलेबस, त्यात पण 2020मध्ये क्वेश्चन होते, BUMSचे पण होते. तर तुम्ही BUMS क्वेश्चन पेपर 100% बघू शकता. पण त्या पॅटर्ननुसार चालू नका. तर आताचा पॅटर्न हा आहे, तुम्हाला या पॅटर्ननेच अप्रोच करावं लागेल. पेपर रेफरन्ससाठी घ्या, पण त्यानुसार जाऊ नका. हाच ॲप होता PYQसाठी. PYQ लागत असतील मेसेज करा किंवा टेलिग्राम ग्रुपमध्ये तुम्हाला PYQ मिळून जातील. आता CHUसाठी क्लास कुठला लावावा, विच क्लास जॉईन फॉर CHU एक्झाम क्लास. CHUसाठी क्लास कुठला लावा. आज CHUची एक्झामची डेट डिक्लेअर झाली आहे. तर आता प्रत्येक क्लासेस कोर्स लॉन्च करतील. पण मला सांगा, क्लासला कोर्स लॉन्च करायचा आहे, अगोदर फॅकल्टीला अभ्यास करणार आहे. ते अभ्यास कुठून करतील? मागच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधून करतील. मागचे पेपर चालतील तर मागचा पॅटर्न वेगळा आहे, आता वेगळा आहे. आणि 20-25 दिवस बाकी एक्झामला आजपासून. तुम्ही आज 1 ऑगस्टला हा व्हिडिओ शूट करतो आहे मी. 25 दिवसामध्ये जर तुम्हाला एखादा क्लास कोर्स सेल करतो आहे, तर मला सांगा, सिलेबस खूप वास्ट आहे. तुम्ही क्लासवरचे लेक्चर बघायला पाहिजे का आणि रिलाय केलं पाहिजे का? तर मला तरी वाटते क्लास लावायला पाहिजे. पण आत्ता ही वेळ लावण्याची खूप चुकीची आहे, कारण की एक्झाम डेट लगेच समोर आहे. त्यामुळं क्लास मी सजेस्ट करेल कोणताच लावू नका. हा फक्त मी सजेस्ट करेल की जर तुम्हाला एखादा टॉपिक कुठला हार्ड जातो आहे, जर GKचा हार्ड जातो आहे, तर GKसाठी तुम्ही एखादा क्लास लावू शकता. NHM प्रोग्रामसाठी मीच घेतो आहे, म्हणत नाही माझा कोर्स बघा, पण त्या पार्टसाठी तुम्ही माझ्यावर रिलाय राहू शकता. आणि टेक्निकलसाठी तर मी सजेस्ट करेल तुम्ही कुठला क्लास लावू नका. जे अगोदर केले तेच करा, कारण की दिवस कमी बाकी आहे बस एका कारणामुळे. त्यामुळं आय रेकमेंड सेल्फ स्टडी. तर ही होती स्ट्रॅटेजी व्हिडिओ आजच्या CHU एक्झामसाठी. जर तुम्हाला CHU एक्झामसाठी काही अडचण असेल तर मला या टेलिग्रामला मेसेज करा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघताय तर तुमच्यासाठी एक फोकस रिवॉर्ड आहे की हे दाखवतं आहे की तुम्ही सिरियस ॲस्पिरंट आहात, तुम्ही तुमच्या करिअरसाठी थोडे सिरियस आहात. तर तुमच्यासाठी फोकस रिवॉर्ड असा आहे, मी माझ्या इंस्टाग्राम पेजवर एक रील टाकली आहे MCQ ट्रिक. त्या रीलला 1 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आहेत. तर त्यामध्ये काही क्वेश्चनचे असे आन्सर असतात की काही क्वेश्चन असे असतात की जे तुम्ही कधी वाचले नाही. तर त्या क्वेश्चनला कसं टॅकल करायचं की जेणेकरून की तुम्ही कधी वाचलेले क्वेश्चनसुद्धा सॉल्व्ह करू शकत नाही. तर त्यासाठी मी एक MCQ ट्रिक टाकली यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर टाकली आहे, यूट्यूबवर पण टाकलेली आहे. तर चेकआउट करू शकता. यूट्यूबवर शॉर्ट्समध्ये टाकलेली आहे, इंस्टाग्रामवर रील टाकलेली आहे. 1 मिलियन व्ह्यू आहे रीलला, चेकआउट करा. पिन केलेली आहे रील मी, की जे क्वेश्चन कधी वाचले नाही ते सुद्धा सॉल्व्ह करू शकता. तर हा होता आजचा व्हिडिओ. आता NHM प्रोग्राम CHU एक्झामसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि काही डाऊट असल्यास मला मेसेज करा. जय हिंद, वंदे मातरम.